से हे शब्द सुरांचे, मैत्र से हे शब्द सुरांचे. शोभा जोशी एक चतुरस्त्र कलाकार, हिंदुस्थानी संगीत क्षेत्रातल्या वेगवेगळ्या प्रवाहात स्वतःची खास मुद्रा उमटवणारे स्रोत निर्माण करणाऱ्या शोभा जोशी. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या अनवट तर कधी क्लिष्ट वाटणाऱ्या वाटा सहज उलगडणाऱ्या शोभा जोशी. रागदारी, खयाल, उपशास्त्रीय संगीतात ठुमरी, दादरा, होरी, भक्तिसंगीत, गझल असो की भावसंगीत असो की चित्रपट गीत, शोभा जोशी या नावाची मुद्रा उमटत जाते आणि स्वतःला अधिक रूपवान करत जाते. शोभा जोशी यांचा सांगीतिक प्रवास सुरू झाला तो वयाच्या 2.5 वर्षापासून. 2.5 वर्षाची लहानगी शोभा लता दीदी आणि आशाताईंनी गायलेली गाणी तंतोतंत म्हणताना त्यांच्या आईने कमल जोशी यांनी पाहिलं आणि त्यांच्या लक्षात आलं की आपल्या लेकीला आवाजाचा गोडवा आणि सर्जनशील बुद्धिमत्ता देवदत्त लाभलेली आहे. आता या हिऱ्याला पैलू पाडायला हवेत. मग आई स्वतःच लेकीची पहिली गुरु झाली. वयाच्या 5व्या वर्षी शोभाताईंनी ग्वाल्हेर घराण्याचे गायक पंडित दत्तात्रय आगाशे यांच्याकडून संगीताचे धडे घ्यायला सुरुवात केली. वयाच्या 15व्या वर्षी पहिल्या संगीत मैफिलीची शोभाताईंच्या नावावर नोंद झाली आणि मग तिथून त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. जवळजवळ 7 दशकांचा हा सांगीतिक प्रवास. हा प्रवास उलगडत आहेत दस्तूरखुद्द शोभा जोशी. आजचा हा पहिला भाग.
वाह, क्या बात आहे. नमस्कार रसिको. मैत्र हे शब्द सुरांचे या कार्यक्रमामध्ये मी विघ्नेश जोशी तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करतो. आज आपण गप्पा मारणार आहोत सुप्रसिद्ध गायिका शोभा जोशी यांच्याशी. शोभाताई, आमच्या मैत्र हे शब्द सुरांचे या कार्यक्रमामध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत. धन्यवाद आणि नमस्कार रसिक श्रोते हो. तसंच तुम्हाला तबला साथ करणारे अमेय ठाकूर देसाई त्यांचंही मनापासून स्वागत. तुम्हाला तालवाद्यांची संगत करणारे महेंद्र शेडगे यांचंही मनापासून स्वागत करतो. संवादिनी साथ करणारे श्रीनिवास आचार्य आणि सिंथेसायझर साथ करणारे दर्शन कहार. शोभाताई, मला सांगा, लहानपणी जसे आपण संस्कृत श्लोक पाठ करतो किंवा गीतेचा 18वा अध्याय पाठ करायचा, तसं तुम्ही तुमच्या लहानपणी म्हणजे एखादं गाणं वाचलं की ते तुम्हाला पाठ व्हायचं आणि 2-3दा ऐकलं की ते चालीसकट पाठ व्हायचं आणि अशी साधारणपणे दिवसाला तुम्ही 5 ते 7 गाणी पाठ करायचं, ते खरं आहे का? खरं आहे ते, पण माझं पाठांतर हे मला लिहायला वाचायला यायच्या आधीपासून सुरू झालं. अच्छा. कारण माझा गाण्याचा प्रवास हा माझ्या 2.25 ते 2.5व्या वर्षी सुरू झाला. बरं. तर तेव्हा मला काही लिहिता वाचता, कारण मी शाळेत पण जात नव्हते, परंतु आजूबाजूला गाणी ऐकू यायची. कधी आमच्याकडे रेडिओसुद्धा नव्हता, पण माझी आई सतत गुणगुणायची. तिला गाण्याची अत्यंत आवड होती आणि गाणं ती स्वतःपुरतं शिकलेलीही होती. बरं. शास्त्रीय संगीत शिकलेली होती, त्यामुळे तिचं गाणं सतत कानावर माझ्या असे. आणि ती बरीचशी गाणी म्हणजे क्लासिकल शिवाय मराठी, हिंदी अशी बरीचशी गाणी ती म्हणत असे आणि ती ऐकून ऐकून मी ती कानात आणि मनात साठवत असे आणि माझी ती गाणी पाठ होत असे. असा त्या पाठांतराचा आणि माझा संगीताचा प्रवास सुरू झाला. पण आम्ही असं ऐकलं, लहानपणी तुम्ही समजा काय रेडिओवर कुठलं गाणं ऐकलं, लता मंगेशकरांचं गाणं ऐकलं की ते दुसऱ्या दिवशी तुमचं चालीसकट मधल्यात या काय म्हणतो आपण म्युझिक सकट पाठ झालेलं असायचं. हो, कुठल्याही गायिकेचं गाणं म्हणजे चालीसकट तर झालेलं असायचंच पाठ. कारण मी ते कदाचित तेव्हा सुद्धा अत्यंत मन लावून ऐकायची आणि मला ते सूर आवडायचे, ती चाल आवडायची आणि मी म्हणायला लागले की मला उत्साह यायचा, अरे मी हे म्हणू शकते, हे मला तेव्हापासून वाटायचं आणि म्हणून माझी ती गाणी लवकर पाठ व्हायची. आणि शेवटी तुम्हाला जेव्हा कुठली गोष्ट आवडते ती तुम्ही लवकर ग्रास्प करता असं मला वाटतं आणि ते त्या पाठांतराच्या मागचं हे रहस्य आहे. मग हे म्हणजे हे पाठांतर होतं किंवा स्मरणशक्ती होती, थोडंसा सुरेलपणा असेल सुद्धा, म्हणजे आईने ते हेरलं असेल तुमच्यातलं गाणे पण ज्याला आपण म्हणतो, आणि म्हणून तुम्हाला कुठल्या गाण्याच्या क्लासमध्ये टाकलं असं काही झालं नाही? आता सर्वात पहिल्यांदा माझा टॅलेंट जो आहे किंवा मला माझा आवाज जो आहे ही परमेश्वरी देण आहे. प्रत्येकाला आवाज असतो पण तो बोलण्याचा असतो, गाण्याचा आवाज सर्वांना नसतो आणि गाण्याचा आवाज ही ईश्वरी नैसर्गिक देणगी आहे आणि ती मला निसर्गाने दिली होती. माझ्या आईवडिलांच्या जीन्समधनं थोडीफार, कारण माझी आई गाणं म्हणायची तशी आलेली होती आणि त्यामुळे तिने ते पहिल्यांदा नोटीस केलं की हिचा आवाज अत्यंत चांगला आहे आणि ही सगळी गाणी सुरात म्हणते. म्हणजे मला तंबोरा, पेटी वगैरे काहीही माहीत नव्हतं, आई जे म्हणायची ते, पण मी कुठल्या तरी सुरात म्हणायची, कुठला तरी सूर मी धरत असेल तेव्हा आणि जी म्हणायला सुरुवात केली ती त्याच सुरात म्हणायची. आणि नंतर मी जेव्हा, आता हे नर्सरी, प्री स्कूल काय काय झालं आहे ते, पण तेव्हा बालवर्ग, शिशुवर्ग असे होते, तर त्या शाळेत मी 2.5 वर्षाची असताना गेले, 2.25-2.5 वर्षाची असताना, आणि तिथल्या माझ्या एका टीचरनी, त्यांचं नाव सुलोचना दातार, त्या अतिशय शौकीन होत्या गाण्याच्या आणि त्यांनी माझं हे गाणी म्हणणं त्यांच्या लक्षात आलं की मी जेव्हा सुट्टी, अर्थात बालवर्ग, शिशुवर्ग हे काय सगळे खेळाचेच वर्ग असतात, पण मी कुठेही बसलेली असेल तरी मी कुठलं तरी गाणं गुणगुणत असायची, गाणी लता अशाची म्हणायची. मग गाण्याचा जेव्हा क्लास किंवा तास असे, गाणी म्हणायला मुलांना सांगत, तेव्हा मी गाणी म्हणायची. ते त्यांनी नोटीस केलं होतं की ही मुलगी अतिशय सुरात गाते, गाणी पाठ म्हणते. त्यावेळी लताजी आशाजींची जी काही गाणी होती ती, आणि त्या प्रगती पुस्तकामधून त्या लिहून पाठवायच्या माझ्या आईवडिलांना की ही अत्यंत गाणी सुंदर सुरात आणि पाठ म्हणते.
तर ते माझ्या आईला ते पण आवडायचं की अरे मी जो एक अंदाज केला आहे हिच्याबद्दल की हिला परमेश्वरी देणगी आहे देणगी आहे. आवाजाची आणि टॅलेंटसुद्धा तिला परमेश्वराने दिलेला आहे, तर तिला आपण गाणं शिकवलं पाहिजे जेव्हा केव्हा मी आणखीन थोडी मोठी होईन. आणि तशी माझ्या गायनाची सुरुवात. पण माझा टॅलेंट ओळखणारी ही पहिली माझी आई, नंतर माझ्या शिक्षिका आणि मग आजूबाजूचे लोक पण सांगायचे, काय तुमची मुलगी सुंदर गाते हो, इतकी छोटी आहे तरी, म्हणजे जसं लोक बोलतात असतं एक. हां तसं. तर ती माझी सुरुवात आहे. नंतर 5 वर्षाची असताना मला माझ्या आईने नृत्याच्या क्लासला घातलं, कथ्थक नृत्याच्या. कारण लिहायला वाचायला येत नव्हतं. जरी मी पहिलीमध्ये गेलेले असेन तरी लिहायला वाचायला काही येत नव्हतं. तर मग ते बंदिशी वगैरे लिहिणार कसं. पण तिथे मला पाठांतर माझं उपयोगी यायचं. मला एक पाठांतराची एक ती पण असेल देणगीवरनं आलेली. तर म्हणून मी कथ्थक शिकले 1 वर्ष 1.5 वर्ष. आणि त्यानंतर मात्र मला माझ्या आईवडिलांनी ठरवलं की हिला जे देणगी आहे आवाजाची ती आपण डेव्हलप करूया, हिच्या आवाजाला डेव्हलप करू, हिला गाणं शिकवू. आणि तशी माझी रीतसर म्हणजे गुरूंकडे जाऊन गाणं शिकायला सुरुवात साधारण 6-6.5 वर्षाच्यापासून ती झाली. कोणाकडे झाली? माझे पहिले गुरु, मी सर्वात पहिल्यांदा विष्णू दिगंबर संगीत विद्यालयात जात होते पुण्याला. अच्छा. आणि पंडित विनायकराव पटवर्धन बुवाजींनी ते सुरू केलेलं होतं. आणि त्या क्लासमध्ये वेगवेगळे क्लास, तर मी अगदी बिगिनर म्हणून आमचं लहान मुलं आणि माझ्याहून थोडी मोठी असलेली मुलं मुली अशा क्लासमध्ये मी होते. आणि तिथे मला माझे पहिले गुरु पंडित दत्तात्रय आगाशे बुवाजी, आणि मी 6 महिने क्लासमध्ये गेले. आणि माझ्या गुरूंनी माझ्या आईवडिलांना सांगितलं की हिला तुम्ही स्वतंत्र शिकवा, कारण हिचं ग्रास्पिंग आणि ही जे म्हणते हे सगळं मी सांगतो तसं शिकवतो तसं, किंवा कदाचित ती पुढचं पण तयार करून येते घरनं, म्हणजे हिला गाण्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे, इन्क्लिनेशन तर आहेच, तर तुम्ही तर तसं. मग माझे गुरुजी घरी शिकवायला यायला लागले. आणि पंडित आगाशे बुवाजींच्याकडे मी 14-15 वर्ष गाणं शिकले. पण ते शास्त्रीय संगीत? फक्त शास्त्रीय संगीत. 14 वर्ष? हो. बापरे. आणि तसं मी शास्त्रीय संगीत खूप वर्ष, 40 वर्षाहून जास्ती शिकले. माझे पहिले गुरु आगाशे बुवाजी, नंतर माझे सगळ्यात शेवटी ज्यांची तालीम मला, आणि माझा क्लास हा शेवटचा क्लास होता पंडित यशवंतबुवा जोशीजींचा. आणि त्याच्यामध्ये मी माणिक वर्माजी, प्रभा अत्रेजी, युनिव्हर्सिटीमध्ये असताना पंडित निवृत्तीबुवा सरनाईकजी, या सर्वांकडे माझं क्लासिकल गाणं शिकणं चालू होतं. म्हणजे ज्याला आपण घराणेदार तालीम म्हणतो, म्हणजे ग्वाल्हेर घराणा असेल, जयपूर असेल, कुठलंही घराणं, अशी तालीम तुम्ही घेतलेली आहे. हो. आणि म्हणजे एक त्याच्यामध्ये जसं तुम्ही आता म्हणलात, मी अनेक घराण्यांची गायकी शिकले, कारण माझे गुरु वेगवेगळ्या घराण्याचे होते. आणि त्यामुळे माझं असं एक कुठल्या घराण्याचीच गायकी आपण करावी असं मला स्वतःला कधी वाटलं नाही. ते चूक आहे असंही नाही की एका घराण्याची तुम्ही पठडी फॉलो करता किंवा एखाद्या घराण्याचा तुम्ही अभ्यास करून तीच गायकी तुम्ही गाता, ते पण स्वागतार्हच आहे. किंवा त्या एका गायकीत तुम्ही माहिर होता किंवा ती तुम्ही आत्मसात करता. परंतु मला असं वाटायचं की नाही, प्रत्येक घराण्यामध्ये काहीतरी चांगलं आहे आणि ते आपल्याला आलं पाहिजे किंवा आपल्या गळ्यामध्ये ते आपण बसवायचं. आपण आता जयपूर गायकीची मला अजिबात सवय नव्हती. मी ग्वाल्हेर आणि किराणा शिकलेली होते तोपर्यंत. पण जेव्हा मी निवृत्ती बुवाजींच्याकडे आले तेव्हा मला जयपूर गायकी त्यांनी शिकवली. किंवा जयपूरच्या ताना म्हणा किंवा अनवट राग. मी क्लब हाऊसमध्ये असताना एक करिक्युलम असायचा क्लब हाऊसचा सुद्धा, 2 वर्षाचा जो कोर्स होता, आणि त्या करिक्युलममधलेच राग शिकवले जायचे. परंतु मला बुवांनी अगदी वेगळे राग शिकवले. जे यमन भूप बिहाग किंवा जे करिक्युलममध्ये राग होते ते शिकवले नाही, तर त्यांनी जयपूर बाजाचे सगळे अनवट राग मला शिकवायला. तर डॉक्टर अशोक रानडेजी आमचे हेड ऑफ द डिपार्टमेंट होते तेव्हा. तर त्यांनी बुवाला विचारलं की तुम्ही बुवा हिला वेगळे राग का शिकवता आहात. तर बुवांनी उत्तर दिलं त्यांना. आणि मी बरेच वर्ष गाणं शिकून झाली होती तेव्हा, 20-22 वर्ष मी गाणं शिकून झाली होती माझी.
तर बुवांनी सांगितलं रानडे सरांना की ही परिघाच्या बाहेर जाण्यासाठी तयार आहे आणि म्हणून मी हिला परिघाबाहेरचे राग जे आपल्या करिक्युलममध्ये नाही आहेत ते शिकवतोय. पण हे मी शिकवतो कारण ते ती गाऊ शकेल, ते ती आत्मसात करू शकेल. आणि ते म्हणजे खरं कुठलाही राग हा सोपा नसतोच गायला. तुम्ही अगदी बेसिक जे यमन भूप आहेत ते काय राग गायला सोपे आहेत नाही. कुठल्याही रागाची जी खासियत आहे, जी वैशिष्ट्य आहे, ती प्रत्येक रागाची वेगळी जरी असली तरी ती आत्मसात करावीच लागते आणि ती प्रत्येक रागात असतात. यमन भूपमध्येही आहे आणि शहाणा कानडामध्येही आहे आणि संपूर्ण मालकंसमध्येही आहे. त्यामुळे बुवांनी मला ते राग शिकवायला सुरुवात केली. आणि मग नंतर मी यशवंत बुवा जोशींकडे शिकले, जे आग्रा आणखीन ग्वाल्हेर दोन्ही गायकी गायचे. नंतर प्रभाजींच्याकडे मी गायला जवळजवळ 9 वर्ष मी त्यांच्याकडे गाणं शिकले. तेव्हा किराणा घराणा परत एक मेन आणि किराणाचा माझा माणिक त्यांच्याकडे पण अभ्यास होताच. माणिक वर्माजींच्याकडे मी 1-3 वर्ष गाणं शिकले. मग त्या आजारी झाल्या म्हणून मी प्रभाजींच्याकडे गेले आणि त्या गायकीमध्ये मला आमिर खान साहेबांचा त्यांच्या गायकीवर खूप प्रभाव होता. सरगम हा जो प्रकार तो मी डॉक्टर प्रभा अत्रे यांच्याकडे आल्यावर मी शिकले सरगम हा प्रकार. त्यामुळे मला अनेक गुरूंकडनं अनेक प्रकारचं गाणं शिकायला मिळालं आणि त्याचा मला अर्थातच आनंद आहे. मैत्र से हे शब्द सुरांचे. शोभाताई, हे झालं शास्त्रीय संगीताच्या बाबतीत. परंतु तुम्ही सगळेच प्रकार, गाण्यातले सगळेच प्रकार, म्हणजे काय ठुमरी असेल, अगदी भावगीत असेल, सिनेमा संगीत असेल, लोकसंगीत असेल ज्याला आपण म्हणतो, असे सगळे प्रकार जाणीवपूर्वक शिकलात. म्हणजे असं नाही की एक संधी मिळाली म्हणून थोडे दिवस शिकते आणि मग ते काय रेकॉर्डिंग झालं विसरलं गेलं, असं नाही झालं. तुम्ही ते सातत्याने शिकत आलात. असाच एक प्रकार जो तुम्ही यशवंत देव यांच्याकडे शिकलात, तो म्हणजे काय म्हणूया आपण भावगीत, मराठी भावगीत. आणि साधारणपणे कुठल्याही कलाकाराची ओळख अशी एखाद्या गाण्याने पटकन होत असते. म्हणजे जयगंगे भागीरथी म्हटलं की आम्हाला प्रसाद सावकार डोळ्यासमोर येतात. माझे माहेर पंढरी म्हटलं की आमच्या डोळ्यासमोर, म्हणजे गातात सगळेच, पण पहिल्यांदा डोळ्यासमोर येतात भीमसेन जोशी. तसं शोभा जोशी असं म्हटलं की जरी या पुसून गेलं हे गाणं समोर येतंच. म्हणजे बाकी सगळे गात असतील पण जे तुमच्या गळ्यातनं निघतं ते दुसऱ्या गायिकेच्या गळ्यातून निघत नाही. किंबहुना ती जेव्हा गात असते तेव्हा आमच्या कानात शोभा जोशीच गात असतात. तर त्या गाण्याविषयी काही आठवण असेल तर, आणि देवसाहेबांची तालीम किंवा त्यांच्याकडची एक शिक्षणाची पद्धत ती कशी होती याविषयी ऐकायला आवडेल. सांगते. खरं सुगम संगीताचं शिक्षण मला माझ्या आईने लहानपणापासून द्यायला सुरुवात केली होती. असं नाही की मी फक्त शास्त्रीय संगीत थोडे वर्ष शिकून झाल्यावर तिने मला सुगम संगीताच्या क्लासला पण पाठवलं. आधी सुशीलाताई कुलकर्णी म्हणून आमच्या घराजवळ राहत असायच्या, त्यांच्याकडे मी सुगम संगीत शिकले. आणि त्यानंतर माझा सुगम संगीताचा अभ्यास सुरू झाला. जे युगप्रवर्तक आहेत भावगीताचे, ते पंडित गजाननराव वाटवेजी, त्यांच्याकडे मी गाणं शिकायला लागले. आणि त्याला अण्णाच म्हणायचो आम्ही. आणि अण्णांनी माझं गाणं छोट्या छोट्या मैफिलीतून वगैरे असं ऐकलेलं होतं आणि त्यांनी मला शिकवायला सुरुवात केली. त्यांची त्यावेळची जी प्रसिद्ध गाणी होती ती मला त्यांनी सगळी शिकवली, नवीन शिकवली. त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत बराच काळ ते रोज एक नवीन गाणं करायचे. अच्छा. म्हणजे ते आजारी पडेपर्यंत, म्हणजे जवळजवळ 90व्या वर्षीपर्यंत त्यांनी रोज एक नवीन गाणं केलं आणि त्यामुळे आम्हाला खूप नवीन गाणी शिकायला मिळाली. त्यानंतर मी मुंबईला आले माझ्या पुढच्या संगीताच्या शिक्षणासाठी म्हणून. कारण प्रभा अत्रे यांच्याकडे मी माणिकताईंकडे येत असे तर मी जॉब करत होते, तेव्हा माझं कॉलेज संपलेलं होतं. आणि जॉब करून मी माणिकताईंकडे दर रविवारी डेक्कन क्वीननी यायची, गाणं शिकायची आणि डेक्कन क्वीननी परत जायची, दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसला जायची. असा माझा एक आयुष्याचा पॅटर्न झाला होता. मग तेव्हा असं वाटायला लागलं की हे एक तर दगदगीचं तर आहेच, परंतु त्यातनं जेवढं मला मिळायला हवं किंवा मी आत्मसात करायला हवं तेवढं होत नाही आहे. आणि म्हणून मी मुंबईला आले
आणि मग तेव्हा मी जॉब माझा सुरूच होता, कारण मुंबईमध्ये स्थिरावण्यासाठी एक फायनान्शियल सपोर्ट जो पाहिजे ते मी ठरवलं होतं की माझ्या आईवडिलांच्यावर मी तो टाकणार नाही आणि मी स्वतः नोकरी करीन आणि गाणं शिकेन. तर तसं मी केलं आणि मी नोकरी करून मग प्रभाजींच्याकडे जायला लागले आणि नोकरी करून रोज युनिव्हर्सिटीमध्ये जायचं, जिथे मी निवृत्तीबुवा सरनाईकांच्याकडे होते. तसा माझा प्रवास परत लाईट म्युझिकचा सुरू झाला, तो यशवंतदेव साहेबांच्याकडे. माझे लाईट म्युझिकचे ते दुसरे गुरु. देवांकडे मी काय शिकले? देवांकडे संगीतकार म्हणून गाणी तर अनंत होती, तेही सतत कंपोजिशन्स करत असायचे त्यांचा जेव्हा मोकळा वेळ असेल तेव्हा. परंतु मला गाणी तर शिकायला मिळालीच, परंतु मला भावसंगीतामध्ये शब्द हे प्रधान आहेत. भावसंगीत ही शब्दप्रधान गायकी आहे. भावसंगीतामध्ये सूर आहे, लय आहे, ताल आहे, सगळंच आहे, भाव आहे. परंतु त्याबरोबर शब्दांना किती महत्त्व आहे, हे महत्त्व मला देवसाहेबांनी सांगितलं. आणि शब्दाला अनुसरून ती गाणी कशी म्हणायची, शब्द कसे फेकायचे, आणि सगळ्यात महत्त्वाचं आवाज साधना, त्याचं शास्त्र आहे. आणि ते आवाज साधना शास्त्र देवसाहेबांनी आत्मसात केलेलं होतं. म्हणजे पंडित देवधरांसारखे जे संगीतावर म्युझिकॉलॉजिस्ट त्यांना आपण म्हणत, अशा लोकांनी जो अभ्यास केलेला होता, त्यांच्यानंतर मला देवसाहेब भेटले, ज्यांनी आवाज संगीत साधना शास्त्रावर खूप अभ्यास केला, खूप मनन चिंतन केलं आणि पुस्तकं लिहिली. माझ्या आवाजात ते काय ड्रॉबॅक्स आपल्याला कळत असतात, पण आपल्याला ते समजत नाही की त्याच्यावर मी काम कसं करू आणि ते कमी कसे करू, ते बाहेर कसे काढू. ते मला देवसाहेबांनी दाखवलं. तुझ्या गळ्यातला प्लस काय आहे, तुझ्या गळ्यातला मायनस काय आहे. आणि देवसाहेब हे इझी शिक्षक मुळीच नव्हते, अजिबात नव्हते की हां हां छान आहे छान आहे, जमलं जमलं, वा 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 असं करणारे ते नव्हते. ते पार तुम्हाला अगदी म्हणजे काठी नसायची हातात, पण शब्दांचा मार इतका असायचा. आणि त्यांची ती ताकद होती की तुमच्या गळ्यात जे नाही आहे किंवा त्यांना जे अपेक्षित आहे ते तुमच्या गळ्यातून काढून घ्यायची त्यांची क्षमता होती आणि ते करायचे. आज मला सुगम संगीतामध्ये मी जे काही गाऊ शकते त्याच्यामध्ये देवसाहेबांचा फार मोठा वाटा आहे. आणि म्हणून देवसाहेबांकडे शिकणं हा एक म्हणतो ना आपण सोने पे सुहागा, तशी एक भावना माझ्या मनात नेहमी आहे की मी ह्या सगळ्या शिक्षणापासून मी वंचित राहिले असते मी जर देवसाहेबांकडे गाणं शिकलं नसतं तर. आणि मी त्यांची फार ऋणी, सगळ्याच गुरूंची मी ऋणी आहे. परंतु देवसाहेबांची गाणी मी खूप गायले, त्यासंबंधी आपण मला विचारलं जरी आपुसून गेल्या. तर ह्याचा एक हे गाणं आता तुम्ही म्हटलात की दुसरी गायिका असं नाही, माझ्यापेक्षा चांगल्या गाणाऱ्या पण असतील, मी ऐकले नाही आहेत. परंतु हे गाणं आणखीन चांगलं कोणी म्हणू शकतं. आणि तसं म्हटलेलं कुणी आहे तर हे गाणं ओरिजिनली आकाशवाणीला डॉक्टर उषा वाघ, म्हणजे पूर्वीच्या उषा अत्रे, माझ्या गुरु डॉक्टर प्रभा अत्रेंची बहीण, त्यांनी हे रेडिओला गाणं गायलेलं होतं. आणि ते अत्यंत सुंदर गायलेलं आहे. म्हणजे माझं गाणं त्यांच्या तुलनेत खूप कमी आहे असं मला वाटतं. ते सेम गाणं जरी आपुसून गेल्या मंगेश पाडगावकरांचं ऐकवा ना आम्हाला. आणि एक विनंती आहे, जरूर, जरी वेळेचं बंधन असलं तरी हे गाणं तुम्ही पूर्ण ऐकवा. कारण बऱ्याच वेळा कार्यक्रमात किंवा गप्पांच्या किंवा आमच्याच या कार्यक्रमात असं होतं की वेळेमध्ये सगळं बसवायचं असतं म्हणून काहीतरी मुखडा किंवा एखादाच अंतर ऐकवला जातो आणि चला आता पुढे काहीतरी गप्पा सुरू करू. तर हे गाणं तुम्ही पूर्ण ऐकवावं. जरूर ऐकवते. देवसाहेबांची खासियत आणखी एक होती की ते 4-4, 5-5 अंतरांची गाणी करायचे आणि कुठलाही अंतरा सारखा नसायचा, सगळेच अंतरे वेगवेगळे असायचे. त्यामुळे गाणाऱ्याला ते खूप चॅलेंजिंग असायचं. मी सादर करते ते गाणं. जरिया पुसून गेल्या साऱ्या जुन्या खुणा रे, जरिया पुसून गेल्या
साऱ्या जुन्या खुणा रे हा चंद्र पाहताना होते तुझी पुन्हा रे जरिया पुसून गेल्या त्या बावऱ्या कळीने ते शस्न पाहिलेले त्या बावऱ्या कळीने ते स्वप्न पाहिलेले वेड्या क्षणास एका सर्वस्व वाहिलेले छळतो अजून जीवात लाजरा गुन्हा रे जरिया पुसून गेल्या ते श्वास कापरे आभास सावल्यांचे ते श्वास कापरे आभास सावल्यांचे रे चांदणेच झाले डोळ्यात पाहुण्यांचे अनसूर सूर झाल्या त्या सर्व भावना रे जरिया पुसून गेल्या नाही विचार केला मी पाहिले न मागे आले तुझ्याकडे मी तोडून सर्व धागे नाही विचार केला मी पाहिले न मागे आले तुझ्याकडे मी तोडून सर्व धागे का घालिता उडी घर आठवे कुणा रे जरिया पुसून गेल्या मी घातली उडी हा नच दोष रे कुणाचा मी घातली उडी हा नच दोष रे कुणाचा चुरडे कळी मनाची हा खेळ प्रार्थनाचा स्वप्ने विरून येते हातात वंचना रे जरिया पुसून गेल्या
स्वप्न गेले, अश्रूच आज जागे, हरवून स्वप्न गेले, अश्रूच आज जागे, वेडी कळी तुझी बघते वळून मागे, या पापण्यात विटते निशब्द वेदना आरे, जरी आपुसून गेल्या साऱ्या जुन्या खुणाने, हा चंद्र पाहताना होते तुझे पुन्हा आरे, जरी आपुसून गेल्या, जरी आपुसून गेल्या, जरी आपुसून गेल्या. वाह, क्या बात है. मैत्र से हे शब्द सुरांचे. अजून एक प्रकार तुम्ही अगदी डोळसपणे शिकला तो म्हणजे भक्ती संगीत. आणि तुम्ही नेहमी म्हणता की वारकरी संप्रदायामध्ये जे भक्ती संगीत आहे ते वेगळं आहे, विदर्भाकडचं एक भक्ती संगीत आहे ते वेगळं आहे. म्हणजे किंबहुना कुठल्याही प्रांतातलं ज्याला आपण भक्ती संगीत म्हणतो ते वेगळंच आहे एकमेकांपासून. आणि त्याचा तुम्ही जाणीवपूर्वक अभ्यास केलात, तर त्याविषयी थोडंसं ऐकायला आवडेल. भक्ती संगीत मला वाटतं हे शास्त्रीय संगीताच्याही आधीपासून आलेलं आहे. कारण भक्ती ही सर्व धर्मामध्ये, सर्व लोकांमध्ये एक कॉमन ट्रेट आहे. आपल्या सर्वांमध्ये भक्तिभाव असतो. कुणी तो भक्तिभाव स्वरातून प्रगट करतो, कुणी शब्दातून, कुणी ओव्या ओव्या म्हणून करतो, कुणी रामरक्षा किंवा असे स्तोत्र म्हणून करतो. आणि ह्या भक्तीला अनेक प्रकारांमध्ये संपूर्ण आपल्या देशामध्ये बांधलं गेलं. जसं कुमार गंधर्वांनी माळव्याचं लोकसंगीत त्यांच्या अभंगांमध्ये किंवा भजनांमध्ये आणलं. तो एक वेगळा रंग आहे. निर्गुणी भजन निर्गुणी कुमारजी गायचे. भजनांमध्ये तो एक वेगळा रंग त्यांनी दिला. पारंपरिक रंग आज जो आहे भीमसेन जोशीजींनी संतवाणी कार्यक्रमात. आणि भक्तिरसात तो भाव नसता, ती समरसता नसती किंवा ती शांती लोकांना वाटत नसती, तर पंडित भीमसेन जोशींजींसारखे आर्टिस्ट जे आहेत ते संतवाणीकडे वळले नसते असं मला वाटतं. आणि त्यांनी जी संतवाणीमध्ये अभंग गायले किंवा भजनं गायली ती अप्रतिम, ती संबंध लोकांच्या, संपूर्ण लोकांच्यापर्यंत संबंध भारतभर ती पसरली. तसा वारकरी संप्रदायाचा सुद्धा एक वेगळा रंग आहे, एक वेगळा ढंग आहे. रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले वो साजनी, सुख झाले वो साजनी, सुख झाले वो साजनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी.
सुख झाले वो साजणी, सुख झाले वो साजणी, रूप पाहता, रूप पाहता, रूप पाहता लोचनी. हा एक वारकरी पंथानी जो एक रंग किंवा ढंग भजनांमध्ये किंवा भक्तिसंगीतात आणला, तसं विदर्भाकडे जो एक आहे त्यांच्या भक्तिसंगीताचा प्रवाह म्हणूया आपण. आपण जो प्रश्न विचारलात, तर संत गुलाबराव महाराजांची मी अनेक गवळणी, भजनं, अभंग त्यांनी रचलेले, हजारोंवर त्यांनी त्यांची दृष्टी ते 8 महिन्याचे असताना गेलेली होती. ते अंध असूनही त्यांनी, पण त्यांचे अंतःचक्षु सतत उघडे होते आणि त्या अंतःचक्षूंनी त्यांनी आतमध्ये त्यांना जे जाणवलं किंवा आतमध्ये त्यांनी जे चिंतन आणि मनन केलं, ज्ञानेश्वर कन्या म्हणायचे ते स्वतःला. ज्ञानेश्वर महाराजांचे ते भक्त होते आणि ते स्वतःला ज्ञानेश्वर महाराजांची मुलगी म्हणायचे. त्यामुळे त्यांनी जी काही अभंग, गवळणी किंवा स्त्री गीतं रचली, भजनं रचली, ती ज्ञानेश्वर महाराजांना समोर ठेवून त्यांच्या भक्तिभावात लीन होऊन त्यांनी ती रचलेली आहे. बरं. पण त्यांनी असंख्य तुंबडी नावाचा प्रकार एक आहे, गवळणी, भारुडं, ह्या स्त्रीगीतं, ह्या सगळे स्त्रियांच्या, ज्ञानेश्वर कन्या म्हणून त्यांनी स्त्रियांच्या आयुष्यातल्या ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या त्यांनी आपल्या भक्तिसंगीतातनं मांडल्या. संत गुलाबराव महाराजांची एक गवळण मी ऐकवते आपल्याला. जरूर. त्यालाही संगीत दिलंय यशवंत देवांनी. अच्छा. आता मी बजारा जाते नटून थटून. बजारा हा विदर्भातला शब्द आहे. बाजाराला बजार किंवा तो हिंदी मिश्रित आहे. त्यामुळे आता मी बजारा जाते नटून थटून. सासूबाई तुम्ही भिवू नका काही, सासूबाई तुम्ही भिवू नका काही, हरीच्या हातून येईन सुटून सुटून. आता मी बजारा जाते नटून थटून, हो आता मी बजारा जाते नटून थटून, नटून थटून, नटून थटून, नटून थटून, नटून थटून. आता मी बजारा जाते नटून थटून, हो आता मी बजारा जाते नटून थटून. सासूबाई तुम्ही भिवू नका काही, सासूबाई तुम्ही भिवू नका काही, हरीच्या हातून येईन सुटून सुटून, हरीच्या हातून येईन सुटून सुटून. आता मी बजारा जाते नटून थटून, हो आता मी बजारा जाते नटून थटून, नटून थटून, नटून थटून. असे वेगवेगळे रंग आपल्या भक्तिसंगीतातही सामावलेले आहेत. म्हणजे भक्तिसंगीत, लोक म्हणतात भक्तिसंगीतात गाण्यासारखं काय आहे, तसं मग गाण्यासारखं कशातच काही नाही, कशातच काही नाही. परंतु भक्तिसंगीतात गाण्यासारखं काय आहे हे या सगळ्या दिग्गजांनी आपल्या समोर मांडलेलं आहे. मैत्र से हे शब्द सुरांचे. तुम्ही अजून एक प्रकार संगीतातला अगदी मन लावून आणि खूप वर्ष शिकलात, तो म्हणजे ठुमरी. म्हणजे बनारसी ठुमरी असेल, लखनौची ठुमरी असेल, तर त्याचं शिक्षण कोणाकडे आणि कशा पद्धतीने झालं? आता ठुमरी हा जो बाज आहे हा उत्तर हिंदुस्थानात आलेला आहे. त्यामुळे पुण्यामध्ये मी शिकताना जेव्हा सवाई गंधर्वमध्ये मी शाळेत असल्यापासून ऐकायला जायची, तर तेव्हा जे उत्तरेतले कलाकार यायचे तर ते ठुमरी, दादरा, कजरी आणि बेगम अख्तरजींचं गायन मी ऐकलेलं होतं. माझी एक कझिन, मावस बहीण, ती बेगम अख्तरजींच्या संपर्कात होती आणि त्यांच्या गायकीची चाहती होती आणि तिला बरंच मिळालं पण त्यांच्याकडून. तर त्यामुळे तिचं गाणं मी ऐकत असे आणि त्यामुळे मला ही गझल, ठुमरी, दादरा, कजरी, होरी ह्या प्रकारांची माहिती लहानपणापासून, आणि तो प्रकार मला आवडायचा.
आवडायला लागला आणि आपल्याला हे गाता आलं पाहिजे. महाराष्ट्रात तो तितका तेव्हा रुजलेला नव्हता. आता माझे गुरुजी हे फक्त शास्त्रीय संगीत शिकवणारे आणि गाणारे होते, त्यामुळे त्यांच्याकडे ठुमरी हा बाज नव्हता. परंतु मी जेव्हा माणिक वर्माजींकडे शिकायला आले, माणिक त्यांच्याकडे सगळंच होतं. त्यांच्या ठुमरी अतिशय प्रसिद्ध आहेत, काही काही ठुमरी, अकेली मत जइयो जमुना के तीर वगैरे. तर मला माणिक त्यांनी पहिली ठुमरी शिकवली. नंतर मी प्रभातराजींच्याकडे गेले, त्या तर अतिशय सुंदर स्वतः ठुमऱ्या त्यांनी रचलेल्या आहेत आणि पारंपरिक ठुमऱ्या, त्यांचा एक वेगळा बाज त्यांनी ठुमरी गायनामध्ये निर्माण केला. आणि नंतर मी काही माझ्या वडिलांचे जे मित्र होते त्यांच्याकडे बडे गुलाम अली खान साहेबांकडे शिकलेली लोकं यायची, ते त्यांचे मित्र होते. तेव्हा मला त्यांच्याकडे तिथे जाऊन मला त्यांचं गाणं ऐकायची संधी मिळायची. आणि अशा ह्याच्यात त्यांनी मला काही ठुमऱ्या पण सांगितल्या, ज्या सगळ्या उत्तर हिंदुस्थानी बाज किंवा थोडंसं पंजाबी अंग असलेल्या आणि बनारस अंग असलेल्या पूर्वी अंगाच्या ठुमरी, असं त्यांच्याकडूनही मला शिकायला मिळालं. त्यामुळे असा ठुमरी, आणखीन दादरा, कजरी, होरी, हे मग मी जिथे जिथे मला शिकायला मिळेल ते मी शिकत गेले आणि त्याचा संग्रहही मी तो तसा केला. आणि ते मला मनापासून सेमी क्लासिकल जे आपण म्हणतो ते मला मनापासून आवडतं, कारण त्याच्यामध्ये भावाचं प्रगटीकरण जास्ती आहे, कारण शब्द तुमच्या मदतीला असतात जे आपल्या सुगम संगीतामध्ये असतात. आणि त्याचा एक वेगळा रंग आहे आणि ते परत राग बेस असतात सगळ्या ह्या, त्यामुळे त्याचा तो पाया शास्त्रीय संगीताचा असतो. त्यामुळे शास्त्रीय संगीताचं ज्याची तालीम ज्याला मिळालेली आहे तो हे ठुमरी, दादरा, कजरी हे प्रकार चांगले गाऊ शकतो असं मला वाटतं. शोभाताई, तुमच्याबरोबरच्या गप्पा आपण अशाच सुरू ठेवणार आहोत, पण तत्पूर्वी रसिको, शोभाताईंबरोबरच्या गप्पा अशाच चालू राहणार आहेत. आजच्या आपल्या या भागाची आपण सांगता शोभाताईंच्या गायनाने करणार आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या भागात, अर्थातच पुढच्या रविवारी रात्री 8:30 वाजता. शोभाताई, आजच्या आपल्या भागाची सांगता तुम्ही एखाद्या ठुमरीने करावी अशी मी विनंती करतो. तुरी बाट तकत देना रे, तुरी बाट तकत नैना ne
सब तन सब तन खैयो 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 चुन चुन खैयो मांस सब तन खैयो